दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता हे आंदोलन पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। इथे हजारोंच्या संख्येने गर्दी जमली आहे। तरुण विशेष करून या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। पण यात आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत। एका तरुणाने उभी केलेली एक मोठी टीम पार्टी, एक राजकीय पार्टी कदाचित ती पुढे जाऊन होऊ शकते, तर अशा पार्टीला वरिष्ठ जे लोक आहेत त्यांचं काय सहभाग असणार आहे किंवा त्यांचं काय दृष्टिकोन आहे या पार्टीकडे बघण्याचा ते आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपल्यासोबत एक वरिष्ठ नागरिक आहेत। आपलं नाव काय आणि कुठून आला? मी पनवेल कामोठेमधून आलेलो आहे। माझं नाव चिमाजी दोंडीबा शिंदे। माझं वय वर्ष आहे 68। हे सगळं आमची मुलं आहेत, आम्ही मुलाप्रमाणे समजतो आणि त्यांचे आम्ही पालक आहोत। पालकांना मुलांना शिक्षणासाठी काय हाल अपेक्षा सहन करावं लागतात हे पालक या नात्याने मला ती जाणीव आहे। आणि मुलं सुद्धा हे किती मेहनत करतात शिक्षणामधून, त्यांना पुढे डॉक्टर वगैरे पुढे जायचं असतं, त्यासाठी ज्या परीक्षा नियमानुसार ज्या परीक्षा व्हायला पाहिजेत त्या परीक्षेच्या वेळेला हे मुलं अभ्यास करतात। आम्ही पोटाला चिमटा देऊन मुलांना शिक्षणासाठी पूर्ण खर्च करत असतो। त्या मुलांनी एवढं कष्ट घेतलेलं असतं आणि ऐन वेळेला पेपर फुटी होती आणि 2014 पासून हे पेपर फुटीचा प्रकार जो चालू आहे हा थांबला पाहिजे। हे केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। ह्या उद्देशाने मी सुद्धा मला असं वाटतं की मी सुद्धा युवा आहे, तरुण आहे। या मुलांची दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं ज्याची दखल ही सरकारकडून घेण्यात आलेली नाहीये। आता पुण्यात हे आंदोलन होत आहे, हजारोच्या संख्येने लोक इथे जमत आहेत। तुम्हाला वाटतंय की या आंदोलनानंतर काही फरक पडेल? पडेलच। बघा, तुम्हाला सांगतो, कॉक्रोच जनता पार्टीने आवाज दिलेला होता की हे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, बरोबर? अहो, लगेच दुसऱ्या दिवशी विरोधी पार्टीने सगळ्यांनी एकत्र आले आणि त्यांनी सुद्धा डिमांड केलं त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। बघा, विचार करा, विरोधी पार्टीने आवाज दिला हे कुणाचं बघून? कॉक्रोच जनता पार्टीचं बघून त्यांनी आग्रह केला। आणि आम्ही आता ह्यासाठी जमा झालेलो, आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी पूर्ण जनता, सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक जमा झालेत। आमचा उद्देशच आहे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि मोदीजींना आमची रिक्वेस्ट आहे, तुम्हाला पूर्वीप्रमाणे त्यांना स्वप्न पडावं आणि आज रात्री स्वप्न पडावं, उद्या त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा। तुम्ही कशा प्रकारे बघताय कॉक्रोच जनता पार्टीकडे? एका तरुणाने तरुणांसाठी उभी केलेली ही एक पार्टी उभी राहतीये, या निमित्तानं तरुणाचा असंतोष बाहेर पडतो आहे असं मला वाटतंय। निमित्त काही जरी असलं तर तरुणाच्या मध्ये एक खदखद आहे, आपल्या भविष्याची चिंता आहे, उद्या माझं काय होईल हे जसं पालकांची चिंता आहे तशी त्या पोरांची पण चिंता आहे। एवढे पैसे खर्च करून एखाद्या परीक्षेपर्यंत जायचं आणि नेमकं तिथंच असे घोटाळे व्हायचे, ही काही फार चांगली लक्षणं नाहीत। आणि खरं तर सरकारने स्वतःहून या गोष्टीकडं गंभीरपणे बघायला पाहिजे होतं। कुठल्या तर एखादा क्लासवाल्याला धरायचं आणि आपला अपेश त्याच्या माथी मारायचं, ही अत्यंत चुकीची ही केलेली आहे सरकारने। स्वतः शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मोदींनी घ्यायला पाहिजे होते ह्याच्या अगोदर। हे ज्या दिवशी फुटीचं प्रकरण झालं, पेपर फुटीचं, त्या दिवशी सांगायला पाहिजे होते की तुझं अपयश आहे बाबा, तू सरळ दुसऱ्याला करू। देशद्रोहाचा आरोप होतोय किंवा कुठेतरी डाव्यांची त्यांना फंडिंग आहे असा आरोप होतोय, काही उग्रवादी संघटनांची त्यांना फंडिंग आहे असाही आरोप होतोय। तर या आरोपांकडे तुम्ही कसं बघता? ते आरोप करणं हे सरकारचं काम असतं। सरकार त्यांच्या हातात आहे, ते आरोप करण्यापेक्षा दाखवून द्यावं काय कुणी अतिरेकीने पैसे दिले, कुण्या त्या आतंकवाद्यांनी पैसे दाखवून द्यायचे पुरावे आणि जायचे कोर्टात। समजा तुम्हाला काही करता येत नसेल किंवा आम्हाला सांगा आम्ही काय करावं, यांच्याकडे एवढे फंड इथून आले, तुम्हाला रोखलंय कोणी? आरोप कशाला करता? आरोप करणे तुमच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोही आहे, ही कन्सेप्ट सरकारची असते, सगळ्यांची असते। म्हणजे जे कुठले सरकार आजपर्यंत आले त्यांनी असंच केलं, विरोधी आवाज काढ। CIA एजंट म्हणत होते इंदिरा गांधीच्या काळात विरोधी बोलणाऱ्याला, अमेरिकन गुप्तहेर संस्थेचे एजंट म्हणत होते, मोदी देशद्रोही म्हणतात।
सरकार डिफेन्सवर आहे असं मला दिसतंय बरं का. ज्या अर्थी त्यांनी जंतर मंतरलाही परवानगी दिली आहे किंवा आत्ताही देत आहेत, त्यांना ही भीती आहे की हा क्षोभ जर फुटला तर अनर्थ होईल, म्हणजे सरकार को ले डुबेगा अशी परिस्थिती होऊन जाईल. त्यामुळं ते काय करतायत, टेस्ट नंतर टेस्ट करतायत की दिल्लीला परवानगी दिली, कमी मुलं जमली, ठीक आहे. पण मुलांचा जो विश्वास आहे तो वाढलेला आहे असं मला इथं आल्यानंतर दिसलं की दिल्लीला संख्या कमी असताना सुद्धा इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी यायचं, तर ह्याचा अर्थ तुम्ही काही केलं तरी मुलांच्या मनामधला क्षोभ काही कमी झालेला नाही. त्यावेळेला काय होतं, इंदिरा गांधी होत्या, ते एक टेरर होतं मोठं, परंतु मोदी हे त्यापेक्षा जास्त भयंकर टेरर. म्हणजे हे सरकार, मोदी म्हणायचं काय, हे सरकार बोलायचं कसं, बोलायची भीती लोकांना वाटत होती. या आंदोलनाची उपलब्धी हे पुढे यशस्वी हो न हो, परंतु ही नोंद इतिहासामध्ये झालेली आहे की 2026 मध्ये दीपके नावाचा एक मुलगा त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीसारखं काढलं आणि लोक बोलू लागले. बोलू लागणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि या हुकुमशाहीच्या वातावरणामध्ये लोकांना बोलता यायला लागलेलं आहे आणि त्याला तोंड फोडलं ते ह्या मुलांनी. अण्णा हजारे यांचं जे आंदोलन झालं होतं तर त्या आंदोलनामध्ये सुद्धा काही लोक जोडले गेले होते, अनेक लोक जोडले गेले होते. त्यातलेच काही लोक आता अभिजित दिपके यांच्या आंदोलनामध्ये पण जोडले जात आहेत. तर ही जी ते आंदोलन काय म्हणतात 100% यशस्वी झालं असं म्हणता येईल का? तुम्हाला असं वाटतं का त्या आंदोलनाचं जसं एक विखुरले सगळे लोक, तसं या आंदोलनाचंही होऊ शकतं असा एक अंदाज व्यक्त केला? त्याच्यामधला प्रॉब्लेम असा आहे की आपण एक आयडियल चित्र डोळ्यासमोर ठेवतो की हे झालं तरच पूर्ण झालं. आंदोलनामध्ये असं होत नाही. आंदोलनामध्ये एक अडथळा दूर होतो, एक अडथळा दूर करणं हे त्याचं ऑब्जेक्ट असतं. की जयप्रकाश नारायणने इंदिरा गांधीची एवढी मोठी सत्ता पाडली, नंतर काय जनता पार्टीचं राज्य आलं आणि तेही वाटोळ झालं. पण लोकांना हा आत्मविश्वास देऊन गेले जयप्रकाश नारायण की लोकशाहीमध्ये आपण सरकार बदलू शकतो. तोपर्यंत दिल्लीचं सरकार कधी बदललेलं नव्हतं. आता बघा की दिल्लीमध्ये हा आंदोलन करतो, तिथून येतो आणि थेट विमानतळावर उतरतो आणि आंदोलनाच्या ठिकाणी जातो. तिथं स्टेज सुद्धा तयार केलेलं नसतं. म्हणजे ह्यांच्याकडे कुठलीच यंत्रणा नाही. अण्णा हजारेकडे यंत्रणा होती. RSSचे लोक असतील किंवा आणखीन कोण असतील ते सगळे त्याच्या पाठीशी उभं राहिले. यांच्या मागे अशी कुठलीही यंत्रणा नाही. हे उत्स्फूर्त आहे आणि उत्स्फूर्त असणं हे जास्त कसदार असण्याचं लक्षण आहे. मी आणीबाणीमध्ये सुद्धा आंदोलनामध्ये होतो, आणीबाणीत. त्याच्यानंतर अण्णा हजारांच्या आंदोलनात होतो. त्या आंदोलनाचा मला पश्चाताप होतोय, कारण आपण ज्यांच्यासाठी आंदोलन केलं ते म्हणजे जे सत्तेवर यायला पाहिजे होते त्यांनी शहर देशाचं वाटोळं केलं, म्हणजे जे भाजप आहे तरी. आणि मुख्य म्हणजे मी ज्येष्ठ नागरिक आहे. ज्येष्ठ नागरिक असलो तरी मी तरुण आहे, कारण मी ज्येष्ठात जात नाही. तरुणांचे जे प्रश्न आहेत ते आज कुणीतरी समाजासमोर देशासमोर मांडताय. आणि जे नीट या ज्या परीक्षेच्या ज्या घोळ होतात त्याच्यामध्ये पेपर फुटतात आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, काही विद्यार्थी त्याच्यातून आत्महत्या करतात. तर खूप मोठं देशाचं नुकसान होते. तर मी तर म्हणतो की परत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही मागितला पाहिजे, पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे. कारण हे जे सगळं कार्य चालतं हे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सगळं कार्य चालतं. हे जे आत्ता जे मंत्री हे नॉमिनल आहेत, त्यांना तसे कायदेशीर काही अधिकार नाहीत. म्हणून आपल्याला जर मागायचा असेल राजीनामा तर नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे. या आंदोलनाचं भविष्य निश्चित आहे, पण त्याला एक आहे भीती ही वाटते की आता जे तुमच्या मीडिया आहे त्या मीडियावरून असं दाखवलं जातं की या आंदोलनाला BJPचं आर्थिक पाठबळ आहे, की BJPनीच यांना पुढे केलेलं आहे, असं एक समाजामध्ये निगेटिव्ह पसरवलं जाते. तर याच्यापासून यांनी सावध राहायला पाहिजे, कारण आंदोलन कसं दडपायचं ही भाजपकडे कला खूप चांगली आहे. दुर्लक्षच करते सरकार, मनावर घेतच नाही. मुलांचे भविष्य असतं काय चाललंय त्याच्यावर राग आहे. तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीला जो तुम्ही पाठिंबा देताय का, किंवा जर का फुल सपोर्ट आहे? हो ना, फुल सपोर्ट आहे आमची. आणि तुम्हाला काय वाटतं की कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य कुठे कसं असेल? कारण अण्णा हजारेचं जे आंदोलन झालं त्यांच्याशी या आंदोलनाची तुलना केली जाते. नाही, मला वाटतं हे खूप पुढे जाईल. आज यंग जनरेशनची भविष्य आहे ना, तर सर्व साथ देतील. आमची तर आशीर्वाद आहे आम्ही घेतला.
या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. केवळ त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा नाही तर आतापर्यंत ज्या ग्राउंड फ्लोअर पासून दिल्लीपर्यंत जे शिक्षण मंत्र्यांनी याच्यामध्ये सामील आहेत ते सर्वांनी राजीनामा द्यावं अशी माझी विनंती आहे. पण अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीवर आता असे अनेक आरोप होताना दिसत आहेत, टीका होताना दिसतीये की आरोप आहेत हो, ते. काही नाही, काही बिनबुडाचे खोटं आरोप आहे. आहेत ते. आम्ही त्याला समर्थन करत नाही कारण ही न्याय व्यवस्था रखेल झाली राखेल आणि एक सामान्य माणूस जर या शासनाला जर असा निर्भीडपणे भिडत असेल ना तर आम्ही आज माझी मुलं सगळेजण या शासनाला एकदम ठामपणे सांगतो की आम्ही यांच्या पाठीमागे आहेत आणि यांना थोडाही धक्का लागला तर अख्खा जनता महाराष्ट्र महिला पुण्यातल्याच नाही तर अख्ख्या भारताच्या महिला शांत राहणार नाही. आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं जे कारण आहे की या मोदी सरकारच्या काळामध्ये खाजगीकरणाचा बाजार हा प्रचंड वाढलेला आहे आणि याच्यातून हे कोचिंग क्लासेसचं मार्केट, शिक्षण संस्थेमध्ये कंत्राटीकरण आणि ज्या जागा आहेत त्याची भरती बंद पूर्ण देशामधून ही अशा प्रकारची परिस्थिती आहे. नीट परीक्षेमध्ये जे काही प्रकार झालेले आहेत हा पहिल्यांदा प्रकार नाही, याच्या आधी देखील झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावलेलं आहे की मागे झालेलं असून यांनी धडा घेतलेला नाही. याचा अर्थ असा की आपली यंत्रणा ही त्यात सामील आहे, त्याशिवाय असं घडू शकत नाही आणि म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर आरोप होत आहेत पण की त्यांना फंडिंग आहे, डाव्यांचं फंडिंग आहे, उग्रवादी संघटनेचं फंडिंग आहे, असे आरोप होत आहेत अभिजित दिपकेवर. या आरोपाला अर्थ नाही. शासनाची यंत्रणा त्यांची आहे, त्यांनी शोधावं फंडिंग कोणाचं होत आहे. आम्ही काय फंडिंगने आलो का इथं? थोड्या वेळापूर्वी सांगलीचे प्राचार्य आले होते, कोणी फंडिंग केलं होतं त्यांना? पुण्यामध्ये आयोजित केलेलं हे शांतीपूर्ण आंदोलन आता किती शांततापूर्णपणे पार पडतं किंवा आणखीन देशाच्या कोणत्या कोणत्या कोपऱ्यात हे आंदोलन पुढच्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे हे तर आता काळच ठरवेल. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मागितला जातोय पण सरकारचं त्याकडे फार काही लक्ष असल्याचं आपल्याला दिसून आलेलं नाहीये. आता पुण्यातल्या या आंदोलनानंतर तरी सरकार कॉक्रोच जनता पार्टीला सिरियसली घेणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. या आंदोलनामध्ये जितके तरुण सहभागी झाले तितक्याच जी चमत्कारिक एक संख्या होती ती होती वरिष्ठ नागरिकांची, ज्येष्ठ नागरिकांची. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या आंदोलनाचा जो पुढे काही जे काही होणार किंवा या आंदोलनाचा जे काही यश असेल ते हेच असेल की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. या आंदोलनाचं किंवा या पार्टीचं रूपांतर एखाद्या राजकीय पक्षात होतं की नाही हा नंतरचा भाग आहे असं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. एकूणच या आंदोलनाला तरुणांइतकंच ज्येष्ठ नागरिकांनाही सहभाग नोंदवलेला आहे. तुम्हाला या आंदोलनाविषयी काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. या आंदोलनातून अभिजित दिपकेकडून आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून आणखीन कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत किंवा जसं नीट प्रकरण यांनी उचलून धरले आणखीन कोणत्या गोष्टी ज्या आहेत, कोणती प्रकरणं जी आहेत ती आणखीन या कॉक्रोच जनता पार्टीकडून उचलली गेली पाहिजेत याबद्दलही तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.